डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी रविवारी पेण तालुक्यातील भोगावती नदी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली। यामध्ये 30 ट्रॉली कचरा गोळा केला। यावेळी पेण तालुक्यातील 583 श्री सदस्य उपस्थित होते। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दूत पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने पेण शहरात भोगावती नदी किनारी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते। भोगावती नदीमध्ये निर्माण झालेली जलपर्णी नदी किनारी असलेला कचरा श्री सदस्यांनी जमा करून त्याची विल्हेवाट लावली। जवळपास 30 ट्रॉली कचरा यावेळी गोळा करण्यात आला। त्यामुळे आता नदी किनारी असलेल्या परिसरात आणि पेणच्या सौंदर्यात भर पडली आहे। यावेळी आमदार रविशेठ पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, तहसीलदार प्रसाद कालेकर, तरणखोप गावच्या सरपंच दर्शना पाटील, नगरसेवक अजय क्षीरसागर, दर्शन बाफना, उद्योजक राजीव पिचिका, आरोग्य अधिकारी शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने पेण भोगावती नदी इथे नदी संवर्धनाचा कार्यक्रम हाती घेतलेला। सर्वात पहिले श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या चरणी नतमस्तक होते, श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या चरणी नतमस्तक होते आणि उपस्थित असलेले इथे सर्व बैठकींचे श्री सदस्यांना पण माझा कोटी कोटी प्रणाम करते। आज खरंच आभार मानायचे मला। समारोप हा कार्यक्रमाचा करायचा आहे, पण प्रत्येक वेळेस काका आभार मानताना अगदी सोपं असतं, पण हे आभार मानताना मला कठीण झाले, कारण का या आभारांसाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून इतके थंडीचे दिवस आहेत तरीसुद्धा या सर्व श्री सदस्यांनी या भोगावती नदीच्या संवर्धनासाठी, हिच्या स्वच्छतेसाठी जे काम केलंय प्रचंड, म्हणजे कोणाचं कोणाकडे लक्ष नाही आहे, प्रचंड ताकदीने प्रत्येक जण ही नदी स्वच्छ कशी होईल, ही नदी सुंदर कशी दिसेल यासाठी काम करत होतं। त्याबद्दल तुमचे मनापासून मी खूप खूप आभार मानते। असं वाटतंय आता नदीकडे बघितल्यावर असं वाटतंय की वर्षानुवर्षे नदीचा कोंडलेला श्वास आज श्री सदस्यांच्या या कार्यामुळे तो मोकळा झालाय। आणि जसं आपल्या समर्थांनी आपल्याला मन शुद्ध ठेवण्यासाठी मन शुद्ध ठेवा, त्याचप्रमाणे आपला समाज, आपलं शहर, आपलं गाव स्वच्छ राहायला पाहिजे, त्यासाठी जे तुम्ही उपक्रम हाती घेतलाय आणि ज्या पद्धतीने ही स्वच्छता केली आहे त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून जितके मानावे तितके आभार कमी आहेत, करावं तितकं कौतुक कमी आहे। कारण का जे कार्य आज श्री सदस्यांच्या हातून झालंय ते कार्य अवघ्या या 4 तासामध्ये मनापासून कुठलं एकदम म्हणजे जीव ओतून आपण जे कार्य म्हणतो की मनापासून कुठेही मागे पुढे न बघता ही स्वच्छता जी तुम्ही केली आहे, ज्या समर्पक भावनेने केली आहे, त्या भावनेपुढे कुठलीही गोष्ट कमी पडेल। त्याच्यामुळे तुमच्या या सर्व श्री सदस्यांचे मनापासून आभार मानते। तुमचं मनापासून या शुद्ध हेतूच्या या समर्पक भावनेचे सुद्धा मी तेवढ्याच मनापासून आभार मानते। नेहमीच मी आज स्वच्छता अभियान हे आज भोगावती संवर्धनाचं आहे, हे आजच नाही तर आता यापूर्वी सुद्धा जितके स्वच्छता अभियानाचं कार्य आपण हाती घेतलंय त्या कार्याला कधीही तोड राहिली नाहीये। आणि यापुढे पण मला खात्री आहे श्री सदस्यांनी हाती घेतलेल्या कार्याला कुठेच तोड नसणार आहे। एवढं सामर्थ्य आपल्या स्वारींचं, आपल्या समर्थांचं आपल्या पाठीशी आहे। आणि म्हणून तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानून असंच तुमचा आशीर्वाद, तुमचं सामर्थ्य आमच्या पाठीशी पण असू द्या की जेणेकरून या हाताने कधीही चुकीचं काम घडता नये अशी मी विनंती करते। आणि पुन्हा एकदा आप्पा स्वारींच्या चरणी नतमस्तक होते। तुम्ही काम करत असताना खोटं नाही बोलत, पण एका डोळ्यात आमच्या म्हणजे अश्रूच उभे राहिलेले की इतक्या थंडीत एवढ्या पाण्यामध्ये उभं राहताना पण काही वेळेला काकांना मी सांगितलं की काका पाण्यात जे उभे राहिले त्या श्री सदस्यांना आता सांगा खूप वेळ झालाय थोडं बाहेर यायला। तर काका म्हणाले नाही मॅडम, ते येणार नाही काम पूर्ण झाल्याशिवाय। एक शिकवण काका आजच्या या कार्यक्रमातनं मी पण घेतली, जी तुमच्या तोंडून आली की आजचं थंडी किंवा पाणी ह्याच्याकडे किंवा स्वतःचे पाय थंडीत आहेत, पाण्यात आहेत याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे, प्रत्येकाचं लक्ष फक्त गुरुच्या चरणांकडे आहे। म्हणून हे कार्य पूर्ण झाल्याशिवाय कुठलाही श्री सदस्य थांबणार नाही। आणि त्याच पद्धतीने तुम्ही सर्वजण हे कार्य पूर्ण होईपर्यंत स्वतःची किंवा थंडीची पर्वा न करता
आज्ञेनुसार आपण पूर्ण केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानते आणि थांबते.